हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी रिव्होल्यूशन या चॅनलवरती. हा खास करून मी मराठी विद्यार्थ्यांसाठी चॅनल फॉर्म केला आहे. याच्यामध्ये आपण द हिंदूचं मराठीमधून डिस्कशन करतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या मराठी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं द हिंदू समजावून घेता यावं. समजते? आज 20 मे आहे. आजचा पेपर आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर हा चॅनलची लिंक असेल किंवा या व्हिडिओची लिंक असेल, जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा बेनिफिट घेता येईल. सो आजचा 20 मेचा पेपर आपण स्टार्ट करूया. 20 मे 2021. सो बघू आपण. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या लेक्चरचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, आपल्या पेपर डिस्कशनचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं ते सांगतो. फर्स्टली आर्टिकल डिस्कस करतो आपण, ज्याला आपण एडिटोरियल असं म्हणतो किंवा ओपिनियन, हे डिस्कशन करतो. आणि त्यानंतर पेपरमधील इतर काही न्यूजपेपरमधील ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तो आजचा पेपर स्टार्ट करूया आपण. लेट स्टार्ट. पहिला आर्टिकल कोणता आहे बघूया. आजचा पहिला आर्टिकल आहे आताचा नवीन ज्वलंत मुद्दा, जशा पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीचंच आर्टिकल आपल्याला पाहायला मिळते, आणि ते म्हणजे मराठा रिझर्वेशनवरती आजचं आर्टिकल आहे. आत्ताच आपल्याला सुप्रीम कोर्टचं जजमेंट पाहायला मिळालं की मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे आणि ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे. मग या आर्टिकलमध्ये डिस्कशन केलं आहे की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे, त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. त्याचं सखोल याच्यामध्ये डीपमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान आर्टिकल आहे. सुरुवात करूया आपण आर्टिकलला. तर पहिल्यांदा मराठा आरक्षण मागितलं होतं कशासाठी, कुठल्या क्षेत्रामध्ये, तर पब्लिक एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशनल. समजते? या क्षेत्रामध्ये रिझर्वेशन मराठा कम्युनिटीच्या मुलांना मिळावं यासाठी या आरक्षणाची मागणी होती. मग ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. मग ते कोणत्या ग्राउंडवरती रद्द केलं, तर फर्स्ट हे आहे की पहिल्यांदा सांगितलं, फर्स्ट स्टेटमेंट हे आहे की मराठा कम्युनिटीला कोणत्याही पद्धतीने एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड मानता येत नाही. समजते? हे पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर सेकंड आहे 50% जास्त रिझर्वेशन आपण द्यायला नाही पाहिजे, ती एक लिमिट आहे, ती क्रॉस आपण करायला नाही पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं. आणि थर्ड गोष्ट ही सांगितली गेली की ज्या इक्वेलिटीचा आपण विचार करतोय ते रिझर्वेशन शिवाय सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आता बॅकवर्ड क्लास असेल किंवा SC STना रिझर्वेशन दिले गेले, कारण का, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी की त्यांना बरोबरीची वागणूक मिळत नव्हती. त्यांना बरोबरीची वागणूक मिळावी आणि ते मुख्य प्रवाहामध्ये यावेत म्हणून ते रिझर्वेशन त्यांना दिले गेले. समजते? परंतु सुप्रीम कोर्टाचं असं कन्सर्न आहे की मराठा कम्युनिटीला खरं तर या मेन प्रवाहात येण्याची गरज नाही, कारण ती ऑलरेडी मेन प्रवाहात आहे, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. समजते? त्यानंतर पुढं मग यांनी सांगितले, आर्टिकल ज्यांनी लिहिले त्यांनी सांगितले की कॉन्स्टिट्युशनली हे जे जजमेंट आहे ते सुद्धा चुकीचं होऊ शकतं, आणि ते स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले की 50% जास्त आरक्षण नसावं, किंवा 50% हे आरक्षणचं लिमिट आहे. सर्वांना मिळून 50% जास्त आरक्षण, त्याचं लिमिट 50% जास्त जाऊ नये, हे जजमेंटमध्ये सांगितलं होतं. परंतु यांनी हे विथ प्रूफ हे दिलं आहे की कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारे याची नोंद नाही किंवा असं स्टेटमेंट नाही की 50% जास्त आरक्षण नसावं, किंवा लिमिट आरक्षणचं फक्त 50% असावं, ते क्रॉस केलं जाऊ नये. एकूण जे सर्वांना आरक्षण दिलं जातं ते 50% आतमध्ये असावं, असं जजमेंटमध्ये म्हटलं गेलं. बरोबर आहे? मग इथं सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असा कोणताही क्लॉज, असं कोणतंही आर्टिकल नाही की ज्याच्या अंडर हे सांगितलं की 50% हे लिमिट क्रॉस करू नये. समजते? त्यानंतर पुन्हा आर्टिकल 16(4) हे आर्टिकल मी मुद्दा म्हणून तुम्हाला अंडरलाईन करून सांगतोय, कारण ही नोट डाऊन करून याच्या नोट बनवणं तुम्ही गरजेचं आहे. प्रिकॉशन्स याच्या म्हणजे कोणत्या पार्टमध्ये येतं वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी तुम्ही लक्ष्मीकांत पॉलिटीमध्ये बघू शकते. त्याचबरोबर आर्टिकल 16(4), आर्टिकल 15(4) उल्लेख त्यांनी केला आहे. बरोबर आहे? त्याच्यामध्ये पॉवर ऑन द गव्हर्नमेंट टू मेक रिझर्वेशन्स कंटेन नो सच लिमिटेशन्स, म्हणजे अशा प्रकारची लिमिटेशन कुठं घातलेली नाही आहेत असं सांगण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. बरोबर आहे? त्याचबरोबर यांनी प्रूफ म्हणून काही केसचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये स्टेट ऑफ केरळा वर्सेस NM थॉमस 1975ची केस आहे सुप्रीम कोर्टातली. त्याच्यामध्ये सुप्रीम
त्याच्यामध्ये जे जजमेंट दिलं आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठं रिझर्वेशनचं समर्थन केलं गेलं होतं. परंतु त्यानंतर 1992 एक केस आली, 9 जज बेंच होती, ती होती इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये पॅराडॉक्स म्हणजे त्या जजमेंटच्या उलट जजमेंट दिलेलं, जवळजवळ उलट जजमेंट दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे यांना इथे हे सांगायचं आहे की दोन जजमेंटमध्ये जे दोन जजमेंट दिले गेले न्यायालयाकडून, सर्वोच्च न्यायालयाकडून, त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला तफावत दिसते, समजते. म्हणजे त्यांचंच जजमेंट त्यांना कॉन्ट्राडिक्ट करत आहे असं लेखक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, प्रूफ करण्याचा प्रयत्न करतोय, समजते. त्यानंतर पुन्हा सेंट्रल लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आणखी काय सांगितलं गेलं होतं की गव्हर्नमेंटकडे अशी कोणतीही अथॉरिटी नाही, अशी कोणतीही स्ट्रॉंग बॉडी नाही की जी ठरवू शकेल की मराठा कम्युनिटी ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, समजते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, समजते. थर्ड स्टेटमध्ये इथं सांगितलं बघा, द कोर्ट हेल्ड दॅट स्टेट गव्हर्नमेंट हॅड नो इंडिपेंडंट पॉवर टू डिक्लेअर ए ग्रुप ऑफ बॅकवर्ड क्लास, समजते. म्हणजे मागास वर्ग म्हणून मराठा कम्युनिटीला किंवा इतर कोणत्याही कम्युनिटीला मागास वर्ग किंवा बॅकवर्ड क्लास म्हणून जाहीर करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही इंडिपेंडंट बॉडी, स्वतंत्र बॉडी नाही किंवा स्ट्रॉंग अशी बॉडी नाही की जिच्या आधारावर आम्ही जजमेंट देऊ शकेल, समजते. म्हणजे एकंदरीत पुन्हा सुप्रीम कोर्टाला काय सांगायचं की तुम्ही याच्यावर सखोल अभ्यास न करताच तुम्ही आरक्षणाची मागणी करताय किंवा स्टेट गव्हर्नमेंटनं याच्यावर सखोल अभ्यास न करता, स्वतंत्र बॉडी न नेमता याच्यावरती गडबडीमध्ये निर्णय घेतला आहे असं थोडक्यात त्यांनी इनडायरेक्टली म्हणायचं आहे. त्याचबरोबर या आर्टिकलमध्ये 102 घटनादुरुस्तीचा उल्लेख आला आहे जी 2018 झाली होती, बरोबर आहे. आणि त्या 102 घटना 102 अमेंडमेंट 2008 आली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं विच फॉर्म्स द बेसिस फॉर द कोर्ट्स रुलिंग ग्रँटेड कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू द नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे बॅकवर्ड क्लासेससाठी जे नॅशनल कमिशन नेमलं गेलं होतं त्याला घटनात्मक स्वरूप दिलं गेलं. मग त्याच्यामध्ये आर्टिकल 342A सुद्धा उल्लेख आलेला आहे, समजते तुम्हाला. हे आर्टिकलसुद्धा तुम्हाला बघून ठेवायचं. आर्टिकल 366 सी उल्लेख आलेला आहे. हे या आर्टिकल म्हणजे या एडिटोरियलमुळं हे आर्टिकल महत्त्वाचे होतात, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग या एडिटोरियलचा अजून एक महत्त्वाचं काय आहे तर इथं फेडरलिझमचा मुद्दासुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एकसंधता नसेल, सहमती नसेल कोणत्याही निर्णयावर होत, तर फेडरलिझम हे धोक्यात येऊ शकतं, संघराज्य पद्धती धोक्यात येऊ शकते. आता फेडरलिझम म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहे, समजते, त्याची पार्श्वभूमी काय आहे, समजते, त्याचा घटनेमध्ये उल्लेख आहे, आपल्या घटना प्रस्तावनेमध्ये उल्लेख आहे, म्हणजे त्याचं किती महत्त्व असेल. म्हणून हे फेडरलिझमचा मुद्दासुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, समजते तुम्हाला. त्यामुळे फेडरलिझम हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. या आर्टिकलमध्ये एकंदरीत हे सांगितलं आहे की जर अशा पद्धतीनं कोणतेही कॉन्स्टिट्यूशनल ग्राउंड नसताना जर अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात असतील तर ते शंकास्पद होऊ शकतात, समजते. एखाद्या कम्युनिटीच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, समजते. त्यांना कोणतेही कॉन्क्रीट रिझन न देता, कॉन्क्रीट प्रूव्ह न देता जर त्यांच्या डिमांड नाकारण्यात आल्या तर, समजते का. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर या केसेस आहे, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आहे, पुन्हा केरळा वर्सेस NM थॉमस केस आहे. या केसेस तुम्हाला या केसेसची जजमेंट नोट्स करून ठेवायचे आहेत. पॉलिटीमध्ये तुम्ही डिरेक्टली याचं एक्झाम्पल देऊ शकताय जर रिझर्वेशनचा मुद्दा आला तर, समजते तुम्हाला. त्यामुळे हे महत्त्वाचं आर्टिकल होऊन बघतं. मग आता हे आर्टिकल कोणत्या दृष्टीतून आपल्याला महत्त्व आहे, हे आर्टिकल पॉलिटी या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचं हे आर्टिकल आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर या आर्टिकलचा जर आणखी एक व्हेरियस पार्ट बघायचा झाला तर फेडरलिझमसाठी आहे. फेडरलिझमचा पण उल्लेख भरपूर आलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास कोणतं अगोदर हिस्ट्रीमध्ये कोणतं होतं का, किंवा घटना निर्मिती करताना रिझर्वेशनची पोझिशन कशी होती, ते कुणी मांडली, समजते. रिझर्वेशनची एक्झॅक्ट डेफिनेशन काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, समजते. इथंही आपलं आर्टिकल संपतं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते होते, तुम्ही त्याच्या वेगळ्या नोट्स बनवणं गरजेचं आहे, समजते तुम्हाला. आता पुढचं आर्टिकल बघूया आपण.
पुढचं आर्टिकल आहे फ्लॅशिंग लाईट्स. हे आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. समजते. याच्यामध्ये एक कन्सेप्ट दिले स्टॅगफ्लेशन. ही बेसिक कन्सेप्ट आहे. जर तुम्ही इकॉनॉमिक्स बघितलं असेल, NCERT वगैरे वाचले असतील तर तुम्हाला स्टॅगफ्लेशन कळेलच. तरी पण मी आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नसेल तरी इकॉनॉमी ज्यावेळेस मी मराठीमधून घ्यायला सुरुवात करेन त्यावेळेस तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजेलच. समजते. तर बघू आपण आर्टिकल्समध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या. तर आर्टिकलमध्ये पहिल्यांदा कोरोनाची आताची जी कंडिशन आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढते, मोठ्या प्रमाणात चलन फुगवटा होते. आता स्टॅगफ्लेशनला मराठीत एक्झॅक्ट मिनिंग आहे चलन फुगवटा. चलन फुगवटा म्हणजे थोडक्यात आपण त्याला महागाई सिच्युएशन म्हणू शकतो किंवा कन्झम्प्टिव्ह कॅपॅसिटी लोकांची कमी झाली. म्हणजे काय, तर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसेच उपलब्ध नाही आहेत कारण त्यांना काम नाही. म्हणजे अनएम्प्लॉयमेंटशी रिलेशन आहे त्याचं. समजते. एम्प्लॉयमेंटच नाही मिळाली तर रोजगार 100% मिळणार नाही. समजते. एम्प्लॉयमेंट म्हणजे कामच जर नाही मिळालं तर त्याचा मोबदला मिळूच शकत नाही. सिंपल गोष्ट आहे. समजते. एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. समजते. आणि रोजगारासाठी तुम्हाला काम मिळायला पाहिजे. पण आता कोरोनाच्या सिच्युएशनमुळं अनेक लोक बेरोजगार होताना, अनेक लोक स्थलांतर होत असताना आपल्याला दिसत आहेत. समजते. मग त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात शार्प बॅकस्लाईड इन इकॉनॉमिक मोमेंटम म्हणजे जे आपल्या अर्थव्यवस्थेची गती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते असं या आर्टिकल्समध्ये सांगितले. समजते. आणि त्याचबरोबर जे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत पात्रा, त्यांनी डिमांड शॉकची कन्सेप्ट सांगितली. समजते. म्हणजे लोकांची मागणी वाढवावी लागेल, त्याच्यासाठी मग मार्केटमध्ये पैसा आणावा लागेल, त्याच्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करावा लागेल. पण यांनी सांगितलं डिमांड शॉक म्हणजे मागणी वाढवावी लागेल. मग त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्ट करत लेखकानं सांगितलं की त्याच्यासाठी लोकांचे एम्प्लॉयमेंट वाढवायला लागेल आणि एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी आपल्याला कोविड-19मधून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. त्याच्यामध्ये काहीतरी आकडेवारी सांगितली, विशेष करून रुरल एरिया. आता रुरल एरिया जो आहे तो जास्तीत जास्त कोरोनाकडून अटॅक केला गेला आहे रुरल एरियावरती. त्यामुळं ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कमी झालेला आहे. समजते. आणि त्यामुळं ते जवळजवळ बेरोजगार झालेले आहेत. अनएम्प्लॉयमेंट त्यांच्यामध्ये आलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. जे ॲग्रिकल्चरलमधून जे मिळत होतं ते सुद्धा कुठंतरी त्यांचं ॲग्रिकल्चरलकडे दुर्लक्ष होत आहे. कारण कोणी ना कोणी घरातला आजारी आहे, त्यांना कोविडची लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट कुठं मिळेल, त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची या दृष्टीतूनच त्यांचे प्रयत्न बऱ्याच लोकांचे चालू आहेत. त्यामुळं साहजिक आहे, आपण समजू शकतो की या गोष्टी होऊ शकतात. मग त्याचे जे इकॉनॉमीवर परिणाम होणार आहेत पुढच्या काळामध्ये ते इथं सांगितले आहेत, खूप भयावह परिणाम होतील म्हणून. समजते. मग त्याच्याबरोबर सांगितलं की ऑटोमोबाईल फ्युएल कन्झम्पशन कमी झालेलं आहे. गाड्यात जर रस्त्यावर नाही चालल्या तर त्याच्यामध्ये पेट्रोल टाकायचा विषयच नाही आहेत. समजते. म्हणजे त्याचं कन्झम्पशन म्हणजे उपयोग कमी झाला, युटिलिटी कमी झाली. समजते. त्याचबरोबर कमर्शियल व्हेकल सेल्स, जे कमर्शियल व्हेकल्स आहेत, वाहने आहेत कमर्शियल, त्यांचा सेल कमी झाला आहे कारण कोरोना सिच्युएशन. पुन्हा डोमेस्टिक एअर पेसेंजर्स ट्रॅफिक, अशा परिस्थितीमध्ये कोण प्रवास करणार नाही किंवा प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. त्याचासुद्धा परिणाम इकॉनॉमीवर होते असं सांगितलं यांनी. त्याचबरोबर आत्ता मी सांगितलं तुम्हाला रुरल इकॉनॉमीचा विशेष करून इथं उल्लेख आला आहे. त्याच्या पुढं आकडेवारी त्यांनी काय दिली तर 33.5%, 33.5% कंट्रॅक्शन इन द डिस्पॅचेस ऑफ टू व्हीलर्स म्हणजे 33.5%ची घट झाली असं म्हणतायत. समजते. त्याचबरोबर डिमांड फॉर ट्रॅक्टर्सची कमतरता भासू लागली. त्याला कारण फक्त एकच आहे, कोविड-19ची सिच्युएशन, पॅन्डेमिक सिच्युएशन, आत्ताच्या काळातली एमर्जन्सी सिच्युएशन. आणि अनएम्प्लॉयमेंट सांगितलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता अनएम्प्लॉयमेंट विच हिट ए 4 months हाय 8% इन एप्रिल ॲज पर द सर्वे बाय द सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं सर्वे जाहीर केला होता. त्याच्यामध्ये विच हिट ए 4 months हाय, गेल्या 4 महिन्यापेक्षा जास्त, जे गेल्या 4 महिन्यातील जास्तीत जास्त अनएम्प्लॉयमेंट दर नोंदवला गेला तो म्हणजे कोणता, 8%. समजते. समजते तुम्हाला.
हे अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन आता निर्माण होते. आणि जर असाच पॅन्डेमिक सुरू राहिला तर कोणत्या पद्धतीनं आपल्याला सामोरं जावं लागेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यानंतर रुरल अनएम्प्लॉयमेंटचं सांगितलं, त्याच्यामध्ये हाच रायझन टू 8.6%, म्हणजे ग्रामीण बेरोजगारी जी आहे ती 8.6% वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर खरीप क्रॉप ज्या आहेत, बघा जॉग्राफीमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरल पार्टमध्ये खरीप आणि रब्बी अशा प्रकारचे 2 पिकांचा उल्लेख होतो. म्हणजे आता इथं खरीपचा उल्लेख आला आहे, म्हणजे जॉग्राफीच्या दृष्टीतून तुम्ही ते करून ठेवायला पाहिजे. NCERTमध्येच दिले, जास्त काही डीपमध्ये कोणत्या तर मोठ्या ऑथरचं बुक आणायचं तुम्हाला आणि ते डीपमध्ये जाऊन वाचायचं असातला भाग नाही आहे. हे तुम्हाला NCERTवर मिळू शकतं. नसेल सिम्पल वे, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, गुगलवरती टाईप करा खरीप क्रॉप, रब्बी क्रॉप, जस्ट 5 एक्झाम्पल टेक नोट डाऊन इन युअर नोटबुक अँड इट विल सफिशियंट फॉर दॅट. पुढं सांगितलं ॲग्रिकल्चर सेक्टर इज लाईकली टू फेस चॅलेंजेस, म्हणजे आता जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आव्हानं त्यांच्यापुढे सुद्धा निर्माण होताना दिसत आहेत. कारण रूरल एरियावर मोठ्या प्रमाणात कोविड-19चा या पेंडेमिकचा अटॅक होताना आपल्याला दिसतोय. समजते तुम्हाला. त्याच पुढं सांगितलं रिअल डेंजर ऑफ स्टॅगफ्लेशन, मग चलन फुगवटा सुद्धा होऊ शकतो. समजते, म्हणजे पैसे भरपूर आहेत पण वस्तूच त्या पैशांमध्ये येत नाही आहे. समजते. फॉर एक्झाम्पल आम्हाला इकॉनॉमीचे सर होते, ते खूप छान इकॉनॉमी शिकवायचे. मग त्यांनी त्यावेळेस असं एक एक्झाम्पल दिलं की पिशवी भरून पैसे घेऊन जायचे आणि खिशात आपण माल आणायचा. समजते, म्हणजे थोडक्यात किंमत वाढणे, पैशाचं मूल्य कमी होणे. समजते तुम्हाला. हे आता नसेल कळे समजत तुम्हाला तर इट्स ओके, आय विल टेल यू लेटर वेन आय विल टीच इकॉनॉमी इन मराठी, इजंट इट. त्यामुळं हे काय रॉकेट सायन्स वगैरे नाही. एकदा बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले NCERTमधून तुम्हाला आपोआप कळत जाईल. थोडक्यात तुम्हाला स्टॅगफ्लेशन म्हणजे चलन फुगवटा. समजते, म्हणजे चलनाचं मूल्य कमी होणं. म्हणजे 10 रुपयेमध्ये मी अगोदर 1 किलो कांदे घेऊ शकत होतो, आता मी 10 रुपयेमध्ये 1 कांदासुद्धा घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती. समजते, त्याला आपण म्हणायचं चलनाचं मूल्य आपल्या कमी झालेलं आहे. समजते तुम्हाला. हेच या आर्टिकलचं महत्त्व आहे. म्हणून तर तुम्हाला आर्टिकलच्या सुरुवातीलाच म्हटलं काय, इकॉनॉमिक दृष्ट्या हे इकॉनॉमीच्या पेपरमध्ये आपण चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतो. समजते तुम्हाला. मग तुम्हाला आता बऱ्याच कन्सेप्ट यातल्या माहीत नसतील. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी ही बेसिक कन्सेप्ट आहे, परंतु कसं आहे, तुम्हाला बेसिकपासून अभ्यास इकॉनॉमीचं केल्याशिवाय अनएम्प्लॉयमेंटची डेफिनेशन मांडता येत नाही. समजते, स्टॅगफ्लेशनची डेफिनेशन मांडता येत नाही. डिमांड शॉक आता कन्सेप्ट यांनी वापरली, तर ते आपण एक्झॅक्ट इकॉनॉमी सब्जेक्टमध्ये डिमांडची काय काय रिलेटेड कन्सेप्ट आहेत त्या सर्व आपण करून ठेवायला पाहिजे. मग त्यावेळेस आता अजून तुम्ही इकॉनॉमी सुरू केलं नसेल तर ज्यावेळेस इकॉनॉमी सुरू कराल तुम्ही त्यावेळेस तुमचं ते परफेक्ट होईल. आता जर तुम्हाला हे माहिती नसेल, खूप रॉकेट सायन्स वाटत असेल तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. समजते तुम्हाला. सो हे आर्टिकल इथं संपतं आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो आपण काय काय शिकलो. डिमांड शॉक एक कन्सेप्ट सांगितली RBIच्या गव्हर्नरने, सॉरी पात्रा यांनी, डेप्युटी गव्हर्नर आहेत ते, गव्हर्नर नाही सॉरी. त्यानंतर रुरल इकॉनॉमी विषयी यांनी काय सांगितलं आहे, रुरल इकॉनॉमी कशा पद्धतीनं स्लो होत आहे. त्याचबरोबर नॅशनल इकॉनॉमी आपली भारताची अर्थव्यवस्थाची गती कमी झालेली आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट रेट वाढलेला आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट वाढलेला आहे, रुरलचा असेल किंवा नॅशनल असेल. समजते, पॅन्डेमिकमुळे. आणि त्याचबरोबर स्टॅगफ्लेशन ही कन्सेप्ट तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. डिटेल आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक सब्जेक्ट बघणार आहोत त्यावेळेस आपण ते बघूया. सो इथं हे आर्टिकल संपते, इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. आपण बघू आता पुढचा आर्टिकल कोणता आहे. पुढचा आर्टिकल आपला आहे ते खऱ्या अर्थानं सोसायटी, GS सेकंडमध्ये सोसायटी सब्जेक्ट आहे आपल्याला. काय त्याचे 3 ते 4 पॉईंट आहे, तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं तरी त्याच्या दृष्टीतून मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. समजते. आणि याच्यामध्ये प्रमुख उल्लेख केला आहे तो प्रमुख चर्चा ह्याच्यावर केली आहे की ती म्हणजे सोशल सिक्युरिटी कोड बिल, जे 2020 सप्टेंबर 2020मध्ये पार्लमेंटमध्ये पास झालं होतं. मग या आर्टिकलमध्ये ही चर्चा केली आहे की खऱ्या अर्थानं सोशल सिक्युरिटी बिल जे पास केलं, सोशल सिक्युरिटी कोड आहे, तशा पद्धतीची सिक्युरिटी सोसायटीला देऊ शकते का, तशा ज्या इंटेन्सिटीने ते पास केले, ज्यांनी विथ नॉर्म्स अँड कंडिशन्स विथ दॅट बिल,
जे त्या बिलमध्ये कंडिशन्स दिले आहेत त्या कंडिशन खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला फुलफिल होताना दिसत आहेत का, हे आपल्याला सांगितले. म्हणजे याच्यामध्ये जे कोरोना पॅन्डेमिकमुळं लोकांचं स्थलांतर होते, लोक रस्त्यावर आहेत, समजते. मग ही सिच्युएशन, हे बिल पास झालेलं असताना सुद्धा ही सिच्युएशन का आली, असं या आर्टिकलमध्ये, या अर्थाने या आर्टिकलमध्ये प्रामुख्यानं चर्चा केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या दृष्टीनं हे इंडियन पार्लमेंट हे सप्टेंबर 2020 पास डे सोशल सेक्युरिटी कोड, हा सोशल सेक्युरिटी कोड जे बिल आहे ना सप्टेंबरमधलं, ते आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेटवरून याची सखोल माहिती काढून त्याची एक नोट बनवणं अत्यंत आवश्यक आहे. तरच हे आर्टिकल करण्याचा आपला फायदा आहे. आर्टिकल वाचून नसेल तर हे वेस्ट ऑफ टाईम आहे, सिम्पल गोष्ट आहे, समजते. मग याच्यामुळे सांगितले जे आत्ताचे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्याच्यामुळे पॉवर्टी वाढत आहे, बरोबर आहे. आणि हे सोशल सिक्युरिटी कोड बिल आहे ते लोकांना, सोसायटीला सिक्युरिटी देऊ शकत नाही, समजते. जर सिक्युरिटी फुलफिल कंडिशन करत असेल हे बिल, ज्या कंडिशन त्या बिलमध्ये दिलेल्या आहेत, तर मग ही सिच्युएशन आलीच नसती. लोक रस्त्यावर येणं, स्थलांतर होणं, बेरोजगार होणं, समजते तुम्हाला. त्याचबरोबर सांगितले सोशल सिक्युरिटी बिल यायच्या अगोदर पण काय कायदे होते, त्याच्यामध्ये पण लोकांना हेल्थची गॅरंटी दिली होती, एम्प्लॉयमेंटची गॅरंटी दिली होती, परंतु तशा पद्धतीचं ग्राउंड लेवलला काम दिसलं नाही, समजते. त्यावरच हा लेखक सांगतोय. म्हणजे आपल्याला हे बिल महत्त्वाचं आहे. आणि पॉवर्टी ही कन्सेप्ट आली ही बघून ठेवायची, इकॉनॉमिकली महत्त्वाची आहे. दारिद्र्य रेषा काय आहे, समजते. आता आपल्याकडे कार्ड असतात दारिद्र्य रेषेचं असतं, दारिद्र्य रेषा खालच्या लोकांना वेगळं असतं, दारिद्र्य रेषेच्या वरच्या लोकांना वेगळं असतं, त्याचा कलर वेगवेगळा असतो. इफ यू हॅव यू नो अबाउट इट व्हेरी वेल, समजते तुम्हाला. त्यामुळं याच्यामध्ये सांगितलं आहे की फक्त बिल पास करून किंवा अशा प्रकारचे कोड आणून उपयोग नाही, तर त्याचं ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे, समजते. कारण आज मोठ्या प्रमाणात कित्येक राज्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये लोकांना हेल्थ सुविधा मिळत नाही आहेत, समजते. त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरी ते जायचं म्हटलं तर ते अफोर्ड करू शकत नाहीत, समजते तुम्हाला. म्हणजे त्यांना सोशल सिक्युरिटी मिळते का हो, तर 100% मिळत नाही. म्हणून तर त्यांच्यावर ती सिच्युएशन येते. म्हणजे सरकार त्यांना जशा हव्या तशा सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे, समजते. याच पूर्ण टॉपिकवरती हे आर्टिकल आधारलेलं आहे. याचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा ज्याच्यावरती हे आर्टिकल महत्त्वाचं म्हणजे आधारलेलं आहे ते म्हणजे सिक्युरिटी कोड, समजते. जे पार्लमेंटमध्ये सोशल सिक्युरिटी बिल पास झाले ते महत्त्वाचं आहे सप्टेंबर. त्याचबरोबर की बेनिफिट्स आहेत, ज्या बेनिफिट्स मिळायला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये लॅक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यामध्ये जर अंडरलाईन करूनच तुम्हाला सांगायचं झालं तर मॅटर्निटी बेनिफिट आहे, नॉट बीन मेड युनिव्हर्सल. म्हणजे सर्वांसाठीच हा बनलेला नाही. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये 10पेक्षा जास्त वर्कर असतील ते हे अवलंबित करू शकतात, समजते. इतर कोणीही करू शकत नाही. अशीच कंडिशन आहेत ज्या कंडिशन भरपूर लोकांना त्या कंडिशनचा फायदा घेता येत नाही. त्या कंडिशन आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्वाच्या नाहीत, आपल्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, हे बिल महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आत्ता सिच्युएशन प्रत्येक आर्टिकल्समध्ये, आता इथून पुढे पण प्रत्येक आर्टिकल्समध्ये बऱ्याचपैकी कोरोना पॅन्डेमिक येणारच आहे, त्याचे परिणाम येणारच आहेत. ते तुम्ही वेगळं नोट डाऊन वेगळं नोट डाऊन करण्याची गरज नाही. ते तुमचं वारंवार त्याच्यावर आपलं डिस्कशन होऊन ते जवळजवळ पाठ होऊन जाईल. त्यामुळे त्याचं एवढं काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु जे की फॅक्टर असतात आर्टिकलमधले ते तुम्ही नोट डाऊन करायलाच पाहिजे. जसं की आता हे आर्टिकल आधारलेलं आहे सोशल सिक्युरिटी कोडवरती, समजते. जर सोशल सिक्युरिटी कोड तुम्ही सोडून दिला आणि बाकीचे हे नोट डाऊन आकडेवारी करत बसला, इट्स नॉट वर्क, समजते. म्हणजे बिंडोक लोकांची लक्षणं येते सरळ. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला आर्टिकलचा कळायला पाहिजे. पॉईंट आर्टिकलमध्ये आपल्या एक्झामच्या दृष्टीतून आर्टिकल वाचता आलं पाहिजे. कॉमन लोकांसाठी आर्टिकल वाचून मग जर मार्क्स तुम्ही ऑब्टेन करू शकत नसाल त्याच्यातून तर मग वेस्ट ऑफ टाईम मागात सांगितलं तुम्हाला, समजते. इथं आर्टिकल एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे बिल तुम्ही ह्याची वेगळी नोट करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पुढं आपण ॲन्सर रायटिंगमध्ये ते आपण उपयोग करू शकेल. इथं हे आर्टिकल संपते, याच्यामध्ये एवढेच मुद्दे होते, समजते. आता पुढचं आपण आर्टिकल बघूया कोणतं आहे ते. हे आर्टिकल आहे ना पुढचं, ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तान महत्त्वाचं, आपली नेबर कंट्री, खूपच छान
आपल्यासोबत करते अशी कंट्री पाकिस्तान, हिच्याबरोबरचे आपलं रिलेशन थोडक्यात इकॉनॉमिकल रिलेशन कशा पद्धती आहेत, व्यापारिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीचे आहेत, आणि ते भविष्यात त्यांनी सांगितले की सुधारू शकतात. समजते, किती जरी आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतील तरी ज्यावेळेस गरज एकमेकांना इकॉनॉमिक दृष्ट्या असते त्यावेळेस आपण व्यापारीला मुभा देतो किंवा पाकिस्तानसुद्धा त्याच प्रमाणात पुढं पाऊल टाकतं असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात पुढं पाऊल टाकतं म्हणजे गरज असते पाकिस्तानला म्हणूनच पुढं पाऊल टाकतं. समजतंय तुम्हाला या दृष्टीतून. मग आता या आर्टिकलमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात हे आपण पाहू. तर या आर्टिकलमध्ये प्रामुख्यानं उल्लेख आला आहे पुलवामा टेरर अटॅक झाला होता, त्यानंतर आपण एअर स्ट्राईक केली, त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा झाला, 370 आपण हटवलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर जो पुलवामा स्ट्राईक झाले होते, पुलवामा अटॅक झाला होता, त्या धर्तीवरती आपण इम्पोर्टवरती 200% ड्युटी लावली होती. समजते त्यामुळं. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट काय केली होती तर मोस्ट फेवर्ड नेशन जे आहे त्यांचा दर्जा आपण कॅन्सल केला आपल्या मोस्ट फेवर्ड नेशनमधून. समजते तुम्हाला. आता मोस्ट फेवर्ड नेशन काय आहे हे गुगलवर तुम्ही सर्च करून त्याची नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे 100%. समजते तुम्हाला. त्याच्या पुढं जाऊन ज्या वेळेस जम्मू काश्मीरचा मुद्दा झाला होता त्यावेळेस बायलॅटरल रिलेशन पाकिस्ताननं सस्पेंड केलं होतं, पूर्ण बॅन केलं होतं, म्हणजे द्विपक्षीय व्यापार वगैरे काहीच होणार नाही म्हणून. परंतु पुढं काय झालं, पण त्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल लेखिका काय देते तर 1965 पण अशीच सिच्युएशन होती, इंडिया पाकिस्तान वॉर झालं होतं, तरीसुद्धा 1974 पुन्हा लिस्टेड आयटमचा व्यापार करायचं ठरलं. ट्रेड इन अ लिस्ट ऑफ आयटम्स इन्क्लुडिंग इसेन्शियल ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज विच कुड स्टॅबलाइज डोमेस्टिक प्राइसेस. समजते तुम्हाला. याच्यासाठी पुन्हा मग आपण लिस्टेड आयटममध्ये 9 वर्षाच्या आतच आपण पुन्हा व्यापार सुरुवात केली एकमेकांमध्ये, इंडिया पाकिस्तानमध्ये एवढं मोठं युद्ध होऊन सुद्धा. म्हणजे मग पुलवामा अटॅक झाला किंवा एअर स्ट्राईक झाली, समजते. तर अशा प्रकारच्या गोष्टी जास्त दिवस टिकणार नाहीत जे त्यांनी व्यापारावर बॅन केला होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, बरोबर आहे. त्यानंतर काय झालं, विदिन ए मंथ, 1 महिना झाला नाही तोपर्यंत सस्पेंडिंग बायलॅटरल ट्रेड विथ इंडिया. द पाकिस्तान गव्हर्नमेंट lifted the ban on the import of medicine and raw materials from India to avert any crisis and ensure that there is no shortage of essential drugs. म्हणजे आता काय या पॅन्डेमिक त्यांना मोठ्या प्रमाणात ड्रगची म्हणजे औषधांची गरज पडते, त्यामुळे लगेच महिन्याच्या आतमध्ये त्यांना तो बॅन उठवावा लागला जो त्यांनी लादला होता. त्यांना आपल्याला खरं तर इंडियाला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. ते जर आपण आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या आकडेवारी तुम्ही बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. समजते. पण तो बॅन उठवला कारण त्यांना गरज आहे औषधांची आणि इंडिया ते पुरवू शकतो, त्यामुळे त्यांना न इलाजाने 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा डिसिजन पाठीमागे घ्यावा लागला, बॅक स्टेप जावं लागलं त्यांना आणि हा बॅन उठवावा लागला. समजते तुम्हाला. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होत्या. मग त्याच्यामध्ये विशेष करून औषधांचे समाविष्ट होता. त्यांना औषधाची जास्त गरज आहे, हेल्थ मेडिसिन्सची जास्त गरज आहे. समजते. मग आता की डिफरन्स दोघातला दिला आहे. दोघातला की डिफरन्स हा आहे की इंडिया अँड पाकिस्तान इज दॅट वाईल इंडिया इम्पोज ए 200% इम्पोर्ट ड्युटी अँड नो बॅन ऑन एक्सपोर्ट, पाकिस्तान बॅन्ड बोथ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. आपल्यात हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. त्यांनी काय केलं, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्हीवर बॅन करून टाकला ज्यावेळेस पुलवामा अटॅक आणि अशा काही सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर, विशेष करून काश्मीरचा मुद्दा झाल्यानंतर. समजते. पण आपण काय केलं, फक्त इम्पोर्ट ड्युटी लावली 200%, 200%. समजते. जेणेकरून त्यांना इम्पोर्ट, त्यांचा माल आपल्याला जरी इम्पोर्ट करायचं असला तर त्यांना ते परवडू नये. समजते. परंतु एक्सपोर्ट आपण चालूच ठेवला होता. समजते. ह्या गोष्टी आहेत. मग हाच फरक आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असं लेखिकेनं सांगितले. कळते तुम्हाला. आणि त्याचबरोबर पुढे एक आकडेवारी सांगितली, ते तुम्हाला कळेलच कोण कुणावर जास्त डिपेंड आहे. ड्युरिंग 2021, 2020 ते 2021 एप्रिल फेब्रुवारीमधला डेटा आहे. द रेकॉर्डेड बायलॅटरल ट्रेड वॉज $280 million, ऑफ विच इंडियाज एक्सपोर्ट टू पाकिस्तान वेअर $278 million आणि इम्पोर्ट वेअर ओनली $2 million. समजते. जर त्यांच्याबरोबर 2020-21 मध्ये आपला व्यापार झाला आहे $280 मिलियन डॉलरचा. समजते. त्याच्यापैकी आपण एक्सपोर्ट केले $278 million.
समजते, आणि इम्पोर्ट फक्त $2 मिलियन गेले. समजते. जी कंट्री एक्सपोर्ट ऑब्वियस आहे, जी कंट्री एक्सपोर्ट करते म्हणजे इम्पोर्ट करणाऱ्या कंट्रीला जास्त गरज आहे त्या वस्तूंची, म्हणून ती जास्तीत जास्त इम्पोर्ट करते आणि एक्सपोर्ट आपण करतोय म्हणजे आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. समजते. फक्त आपण त्यांच्याकडून $2 मिलियनच्या गोष्टी किंवा वस्तू इम्पोर्ट केल्या आहेत, पण एक्सपोर्ट आपण केला आहे $278 मिलियन. समजते तुम्हाला. मग या आकडेवारीवरून बऱ्याचपैकी तुम्हाला समजलं असेल की का बॅन उठवला आहे. समजते. त्याच्या पुढं अजून सांगितलं इंडिया एक्सपोर्ट 357 प्रोडक्ट्स, 357 प्रकारचे प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट केलं होतं, आणि इम्पोर्ट पाकिस्तानकडून फक्त 25 प्रकारचं प्रोडक्ट केलं होतं आपण. समजते. हे सुद्धा आकडेवारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आता या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं एक इंटरनॅशनल रिलेशन झालं, पाकिस्तानसोबत इंडियाचं रिलेशन काय आहे, बरोबर आहे. याची एक तुम्ही वेगळी नोट बनवणं गरजेचं आहे. समजते. त्याचबरोबर इकॉनॉमी, आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा मुद्दा आला इथं. समजते. मग इकॉनॉमीमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्याच्यावर काय माहिती आहे, याच्यावर डिटेलमध्ये अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे, आणि ते तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. इथं आर्टिकल संपतं, या आर्टिकलचं एवढंच महत्त्व आहे. पुढचं आर्टिकल आपण बघूया. एडिटोरियल आपले सर्व संपलेले आहेत. आता महत्त्वाच्या न्यूज छोट्या छोट्या कोणत्या आहे त्या आपण बघूया. आता इथं पहिल्यांदा सांगितलं आहे तौक्ती सायक्लोन असेल किंवा तौक्ताई सायक्लोन असेल, ज्याचा कहर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 26 बॉडीज रिकवर्ड फ्रॉम बार्ज ऑफ मुंबई. मुंबईमध्ये आताच कहर जाणवला, त्याच्यामध्ये 26 बॉडी रिकवर केल्या म्हणते. 49 रिमेन मिसिंग्स म्हणते, बरोबर आहे. हे आता न्यूज ही तुम्ही वाचली ना, ही कशा दृष्टीतून आपल्याला महत्त्वाची, तर सायक्लोनच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे. जॉग्राफीमध्ये तुम्ही सायक्लोन हा टॉपिक करून ठेवायला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर याच्या अगोदर कोणकोणती सायक्लोन आली होती, ती कशा पद्धतीनं सायक्लोनची निर्मिती होत असते, हे तुम्ही बेसिकमध्ये तुम्ही बघितलं की सायक्लोनची निर्मिती कशी असते, लो प्रेशर हाय प्रेशर काय, विंडची निर्मिती कशी होते वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी. त्याचबरोबर तुम्ही प्रिव्हियस टाईममध्ये कोणकोणते सायक्लोन आले होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्या फॉर एक्झाम्पल हुरिकेन असेल सायक्लोन, हुरिकेन किंवा हुरिकेन काय तुम्ही म्हणू शकता, निसर्ग असेल, अशा प्रकारचे सायक्लोन तुम्ही करून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारची वादळं, चक्रीवादळं जी येतात त्याच्यावरती सखोल अभ्यास तुम्ही करून ठेवायला पाहिजे, नोट बनवून ठेवायला. त्यामुळेच हे न्यूज आपल्याला महत्त्वाचे आहे. बाकीचं वाचत बसण्यात डझन मॅटर फॉर अस. पुढं बघू आपण काय दिलंय. पुढचे एक आकडेवारी दिलेली आहे, इंडिया टॉप्स इन सिंगल डे फॅटॅलिटीज, म्हणजे एका दिवसात मृत्यू पावणारी लोकसंख्या जी आहे ती भारतात सगळ्यात जास्त, जगात सगळ्यात जास्त आहे असं सांगितले. ॲज मेनी ॲज 4529 COVID-19 डेथ्स वेअर रेकॉर्ड इन इंडिया. एका दिवसात 4529 COVID-19 मरणाऱ्यांची संख्या नोंदवली गेली. समजते. मग हा चार्ट इथं दिलेला आहे. इंडिया आहे, जुलै 18, 2021 नोंदवली गेलेली आकडेवारी 4529. त्यानंतर US आहे, त्यानंतर ब्राझील, मेक्सिको, UK, जर्मनी, फ्रान्स, इटली, कोलंबिया आणि रशिया, अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. समजते. याच्यामध्ये एवढंच महत्त्वाचं आहे, दुसरं काय नाही. पुढची न्यूज बघू आपण. पुढच्या न्यूजमध्ये व्हॉट्सअपने ज्या अपडेट नवीन आणल्या आहेत त्याच्यामध्ये काय प्रायव्हसीच हनन होत आहे लोकांच्या, किंवा चॉईस लोकांना नाही, बरोबर आहे, यूज करण्याची वगैरे वगैरे गोष्टी आहेत. त्याच्यासाठी नोटीस व्हॉट्सअपला इंडियन गव्हर्नमेंटनं पाठवली, आणि जर त्याच्यावरती 7 दिवसामध्ये रिप्लाय नाही आला तर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, योग्य ती कायदेशीर पावलं उचलण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. समजते तुम्हाला. यामुळं ही न्यूज महत्त्वाची ठरते. समजते तुम्हाला. एवढंच आहे या न्यूजमध्ये. पुढचं आहे हायकोर्ट असं म्हणतं, दिल्ली हायकोर्ट, की पॉलिटिशियन अँड ब्युरोक्रॅट्स फाइंड इट डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट फेल्युअर्स. जे अपयश आलं आहे ते राजकीय आणि प्रशासकीय व्यक्ती ज्या आहेत, ऑफिसर्स जे आहेत, ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत असं सांगितले, बरोबर आहे. ते त्यांना ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम करायला पाहिजे असा हायकोर्टाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष करून दिल्ली हायकोर्टाचा उल्लेख आला इथं. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू काय. पुढची न्यूज आहे ब्लॅक फंगसशी रिलेटेड. याला काय म्हणतो आपण, म्युकरमायकोसिस, बरोबर आहे. आता फंगसचे किती प्रकार आहेत वगैरे वगैरे ह्या गोष्टी सायन्सच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असावं. आणि सोशल अवेअरनेस म्हणून सुद्धा
माहिती असावं. आता म्युकरमायकोसिसची लक्षणं इथं दिलेत, परंतु त्याच्या अगोदर बघू कुणाला होऊ शकतो. विशेष करून डायबेटिक पेशंटला हा रोग होऊ शकतो. बरोबर आहे, म्युकरमायकोसिस. आणि कोविडमधून गेलेले पेशंटला होऊ शकतो. हेवी स्टेरॉइड मोठ्या प्रमाणात यूज केले जातात कोविड-19 झालेले पेशंट, जे क्रिटिकल पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी, त्यांनासुद्धा हा म्युकरमायकोसिस होऊ शकतो. त्यानंतर ह्युमिडिफाय ऑक्सिजन दिला जातो, म्हणजे व्हेंटिलेटरवर तुम्हाला ठेवलेलं असतं ऑक्सिजन सिलेंडरवरती, तो ह्युमिडिफाय ऑक्सिजन त्याला म्हणतात. त्याच्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. मग याचे सिम्पटम्स सांगितले, फेशियल पेन आहे. त्यानंतर फ्रेश ऑनेस्ट हेडेक पोस्ट कोविडनंतर जास्त हेडेक होणं अशा पद्धतीचं आहे. नसल ऑर सायनस कंजेशन, ब्लॅक लेशन्स ऑफ अफर इनसाइड ऑफ द माउथ. आपल्या तोंडामध्ये वरच्या साईडला काळ्या पद्धतीचं फंगल इन्फेक्शन होणं, हे लक्षण आहे म्युकरमायकोसिसचं. त्यानंतर पेन इन आय, लॉस ऑफ विजन, म्हणजे विजन आपलं कमी होणं, दिसणं कमी होणं किंवा डोळ्यामध्ये पेन होणं, हे सुद्धा लक्षणं याच्यामध्ये आहेत. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, प्रिकॉशन काय घ्यायला सांगितलं, डायबेटिक जे आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रिकॉशन याची घ्यायला पाहिजे. डॉक्टर शुड अवॉइड रॅम्पंट यूज ऑफ ए स्टेरॉइड. आणि डॉक्टरांनी जास्त प्रमाणात जे स्टेरॉइड पेशंटला वापरलं जातं त्याचं कमतरता, म्हणजे विनाकारण स्टेरॉइडचा उपयोग करू नये. जर पेशंट न स्टेरॉइड देता नीट होऊ शकत असेल तर ते स्टेरॉइड देणं टाळायला पाहिजे. क्रिटिकल कंडिशन, ज्यावेळेस एक्स्ट्रा क्रिटिकल कंडिशन असेल त्यावेळेसच त्याचा वापर केला गेला पाहिजे असं इथं सांगितलं आहे. असं तुम्हाला हे म्युकरमायकोसिस. आणि सायन्सच्या दृष्टीतून जर आपल्या एक्झामच्या दृष्टीतून विचार करायचा झाला तर फंगस याच्यामध्ये येतं. मग फंगसमध्ये काय प्रकार आहेत, फंगस मग ते बुरशीमध्ये काय काय असतं वगैरे वगैरे, तुम्हाला सायन्समध्ये जाऊन NCERT केलं तर तुम्हाला हे समजून जाईल. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज आहे भारत बायोटेक जी कोवॅक्सिन बनवते त्या कंपनीविषयी आहे. यांनी काय केलं आहे, 2nd and 3rd फेज 2 to 18 एज ग्रुप जो आहे त्यांच्यावरती ट्रायल घेण्यासाठी परमिशन मागितली होती, परंतु सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज करणारी प्ली दाखल केली गेली. आणि यात विशेष करून याच्यामध्ये सांगितलं की 2 ते 18 वर्षाच्या वयोगटातली मुलं एकतर सज्ञान नसतात, त्यामुळे ते व्हॉलंटियर कसे काय होऊ शकतात, समजते. म्हणजे त्यांच्यावर आपण त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर आपण ट्रायल घेऊ शकत नाही अशी प्ली सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने लगेच नोटीस काढून सेंटरला याची विचारपूस केली आहे. हेडलाईनमध्ये सांगितले, कोर्ट नोटीस टू सेंटर ऑन प्ली अगेन्स्ट क्लिनिकल ट्रायल. समजते तुम्हाला. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाने इंटरफेरन्स झाला म्हणून ही आपल्याला महत्त्वाची झालेली दिसते. इथं सांगितलं बा, दिस चिल्ड्रन माईट इवन लॉस देअर लाईफ. त्यांचा जीवसुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. समजते का. त्यामुळे त्यांना व्हॉलंटियर आपण आपल्या मनानं करू शकत नाही, कारण ते सज्ञान नाही आहेत, 18 वर्षाच्या खालील आहे. एवढंच आहे याच्यामध्ये. पुढं PM केअर फंड्स मस्ट बी डिस्क्लोज डिटेल ऑफ कोविड-19 केअर. समजते. आता PM केअर फंड जो आहे कोविड-19 सारख्या पॅन्डेमिकवरच उभारला गेला होता. समजते. मग सुप्रीम कोर्टामध्ये प्ली दाखल केली गेली साकेत गोखले यांनी, आणि त्यांनी त्या प्लीच्या आधारे विचारपूस केली की कशा कशा पद्धतीने PM केअर फंडचा आपल्याला या कोरोना पॅन्डेमिकमध्ये उपयोग झाला आहे ते सांगण्यात यावं. समजते. किंवा सेंट्रलला ते विचारलं जावं, सेंट्रल गव्हर्नमेंटला. PM केअर फंड काय बघूया आपण. ज्यावेळेस PM केअर फंड बघतो ना आपण, त्यावेळेस इथं सांगितलं आहे बघा, द प्राईम मिनिस्टर सिटीजन्स असिस्टन्स अँड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन्स फंड. म्हणजे याच्यामध्ये सांगितले प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स फंड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन्स, जशी आता इमर्जन्सी चालू आहे तशी कोणतीही सिच्युएशन असेल तर या फंडचा त्याच्यामध्ये उपयोग करायचा. मग कधी फाउंड झाली होती, 27 मार्च 2020 म्हणजेच कशासाठी, कोविड-19ला टॅकल करण्यासाठी. समजते तुम्हाला. द स्टेटेड पर्पज ऑफ द फंड इज टू कॉम्बॅटिंग अँड कंटेनमेंट and relief effort against the coronavirus outbreak and similar pandemic like a situations in future. समजते. याच्यासाठीच म्हणजे अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठीच या फंडाची निर्मिती केली होती. मग प्लीमध्ये विचारलं या फंडाचा खरंच आपल्याला उपयोग झाला आहे का, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार तर होत नाही का, याच उद्देशानं प्ली 100% दाखल केली गेली असणार आहे. समजते. मग थोडक्यात विकिपीडियावरील माहिती सांगतो तुला. माहिती सांगतो तुम्हाला. फॉर्मेशन याचं 27 मार्च 2020 झालं आहे, 13 मंथ आहे. हेडक्वार्टर याचं प्राईम मिनिस्टर ऑफिस साऊथ ब्लॉक न्यू दिल्लीमध्ये.
मेंबर याचे अमित शहा मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स, निर्मला सीतारामन मिनिस्टर ऑफ फायनान्स, राजनाथ सिंग मिनिस्टर ऑफ डिफेन्स हे याचे मेंबर आहेत. आणि चेअरमन नरेंद्र मोदी ऑब्वियस प्राईम मिनिस्टर हे चेअरमन आहेत. समजते याची ही बेसिक माहिती आहे. बघूया आपण पुढची न्यूज काय आहे इम्पॉर्टंट. या न्यूजमध्ये सांगितलं आहे DD इंटरनॅशनल 2 प्रेझेंट इंडिया स्टोरी, म्हणजे दूरदर्शन वाहिनी आहे आपली पहिली. त्या ब्रॉडकास्टचा प्लॅन असा चालला आहे की DD इंटरनॅशनल या नवीन चॅनलची स्थापना करायची. DD इंटरनॅशनल म्हणजे याचा प्रेझेंट इंटरनॅशनल असेल, समजते, फक्त देशापुरता नसेल. जेणेकरून का याचं काय उद्देश आहे, इंडिया स्टोरी म्हणजे इंडियाचा पॉईंट ऑफ व्ह्यू जगाला कळावा यासाठी खऱ्या अर्थानं याची स्थापना केली जाणार आहे असं इथं सांगितलेलं आहे. प्रोजेक्ट इंडिया पॉईंट ऑफ व्ह्यू, समजते तुम्हाला, इंडियाचा पॉईंट ऑफ व्ह्यू जगाला कळावा किंवा जगापर्यंत पोहोचवता यावा त्याच्यासाठीच ही वाहिनी काढण्यात येणार आहे असं इथं सांगितलेलं आहे. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज आहे युनेस्को संबंधी आहे. हेरिटेज साईट आपल्या इंडियातल्या पुढच्या संभाव्य यादीत येण्याची शक्यता आहे. 6 युनेस्को साईट ज्या आहेत त्या युनेस्कोच्या यादीमध्ये येण्याची संभाव्यता आहे. संभाव्यता हा शब्द लक्षात ठेवा, फायनल अजून झालेलं नाही. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, गंगा घाट इन वाराणसी, बरोबर, त्याचबरोबर टेम्पल्स ऑफ कांचीपुरम हे आहे. सातपुरा टायगर रिझर्व आहे इन मध्यप्रदेशमध्ये जो आहे यांची नावं टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ युनेस्को म्हणजे युनेस्कोच्या संभाव्य लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. हे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियानं हे सजेशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर पुढं सांगितलं आहे मराठा मिलिटरी आर्किटेक्चर्स इन महाराष्ट्र हे सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची काय मेघालित साईट इन कर्नाटक आहेत. पुन्हा बेधा घाट आहे, नर्मदा व्हॅली आहे इन मध्य प्रदेश. ह्या सर्व गोष्टी युनेस्कोमध्ये येण्याची शक्यता, युनेस्कोच्या यादीत येण्याची शक्यता आहे. समजते. मग आता युनेस्को म्हणजे काय तर विकिपीडियावर दिले द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन इज a specialized agency of United Nations aimed to promoting world peace and security through international cooperation in education, the science and the culture. समजते. याच्यासाठी युनेस्कोची स्थापना केली गेली. त्याचं हेडक्वार्टर आहे पॅरिसमध्ये, फ्रान्स. 16 नोव्हेंबर 1945 याची स्थापना झाली आहे लंडन, युनायटेड किंगडममध्ये. ह्याचे हेड आहेत ऑड्रे उझोले आणि डायरेक्टर जनरल आहेत. ते नावं खतरनाक असतात त्यांची. फाउंडर स्टेट आहे युनायटेड स्टेट, फ्रान्स, ब्राझील, चायना, मेक्सिको, तुर्की आणि अजून काही देश आहेत. आणि याची पेरेंट ऑर्गनायझेशन आहे UN, युनायटेड नेशन. समजते तुम्हाला. आणि यांची एक हेरिटेज साईटची नावं जगातली जाहीर करतात हे, त्याच्यापैकी भारतातली सुद्धा येण्याची शक्यता आहे असं हे इथं या न्यूजमध्ये सांगितलं आहे. ह्याच्यासाठीच ही न्यूज महत्त्वाची आहे, बरोबर आहे. मग आता युनेस्कोविषयी तुम्ही अधिक माहिती अगोदरच्या अजून कुठली साईट आपल्या भारतातील ज्या आहेत त्या युनेस्कोमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत किंवा त्यांनी त्याची दखल ऑलरेडी घेतलेली आहे अशा साईट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. समजते. बघू पुढची न्यूज काय आहे. पुढची न्यूज आहे प्रेसिडेंट्स रूल्स विषयी. आता ही प्रेसिडेंट्स रूल्स बंगालमध्ये लावला गेला होता, तो साशंक होता वगैरे वगैरे. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. आपल्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे की प्रेसिडेंट रूल्स कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत येतो. समजते. पॉलिटीमध्ये याच्यावर विशेष टॉपिक आहे, तो तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे कारण हे न्यूजमध्ये आहे म्हणून, बरोबर आहे. म्हणून प्रेसिडेंट रूल कधी आपण लावू शकतो, कधी लावू शकत नाही, किंवा याचा जास्तीत जास्त उपयोग केला गेला आत्तापर्यंत प्रत्येक स्टेटनं, बरोबर आहे. पुन्हा पॉलिटिकल रिव्हेंजसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो प्रत्येक वेळेस. हे आपण प्रत्येक स्टेटमध्ये बघतो, महाराष्ट्रातसुद्धा आपण कित्येक वेळा बघितले. समजते तुम्हाला. त्यामुळं हे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करून ठेवा. याचं आर्टिकल काय आहे ते बघून ठेवा. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे रशिया आणि चायनाबद्दल. हे मिळून एक पॉवर प्लॅन करत आहेत ते 2026-2028 ह्याच्यामध्ये येईल, यूजमध्ये येईल किंवा प्रत्यक्षात येईल असं सांगितलेलं आहे. आता हे दोघं मिळून चायना आणि रशिया जे आहे हे मिळून पॉवर प्लॅन्ट बनवत आहेत. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं याच्याशी माझ्या दृष्टीतून की आपलं रशियाचे रिलेशन काय आहे,
आपलं चायनाशी रिलेशन काय, बरोबर आहे. आणि आपल्या देशाचा, इंडियाचा या पॉवर प्लॅनशी काय आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात, याच्यावरती तुम्हाला जर नोट बनवता आले तर ते तुम्ही बनवून ठेवा. समजते, या न्यूजचा आपल्याला त्याच्यासाठी उपयोग आहे असं माझं मत आहे. समजते तुम्हाला, एवढंच इम्पॉर्टंट आहे. इथं आपला आजचा हिंदू न्यूजपेपर संपतोय. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगू शकेल. आणि जर हे लेक्चर आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा. जर आवडत नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी इम्प्रूव्हाइज करू शकेन. आणि व्हिडिओ लेक्चरसोबत आत्ताच मी सुरुवात केली, त्याच्यामुळं काय माझे शब्द चुकत असतील, काय भाषा माझी तुम्हाला समजत नसेल, पण कालांतरानं ते मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. जास्तीत जास्त आपल्या मातृभाषेत बोलण्याचा प्रयत्न करेन. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न करेन. परंतु ही माझी सुरुवात आहे. काही गोष्टी चुकत असतील, परंतु मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वेळोवेळी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळ्यात जास्त याचा फायदा होईल, याची मी प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करेन. सो आशा आहे की तुम्हाला मी आज चांगल्या पद्धतीनं समजावू शकले असेल. अजून चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये इम्प्रूव्हाइज लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे. विशेष करून आता रशियावर आपण बोलतो तर त्याचं तुम्हाला मी त्या वेळेस लोकेशनसुद्धा दाखवायला पाहिजे, मॅपसुद्धा आपण त्या वेळेस बघायला पाहिजे. पण आता मी एवढ्या लवकर ते करू शकत नाही, पण भविष्यात मी ते सर्व डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याची एक बॅकग्राऊंड तयार व्हावं. इथंच लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला विशेष मेहनत घ्यायची गरज पडू नये, याच्यावर मी काम भविष्यात करीन. परंतु आता तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागते, कारण आर्टिकल्समधले मी जे पॉईंट सांगतो आहे ते खरं तर मी सांगायला पाहिजे तुम्हाला, परंतु तुर्तास आता मी ते करू शकत नाही. भविष्यात मी ते करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. गुड बाय. जर आवडलं असेल तर प्लीज सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. सो टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. जय हिंद.